सत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। बैठकीनंतरही अशोक उईके यांनी मांजरी इथं उपोषणकर्त्यांची भेट घेतली, तसंच आंदोलन मागे घेण्याची विद्यार्थ्यांना विनंती केली। विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांना 2 दिवसांचा वेळ दिलाय। तसंच लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा। आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर। या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत डिस्कस झाल्या। मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे, म्हणजे जी माहिती मागवणे यासाठी आम्हाला 2 दिवस द्या। आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे, अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी। आमचा मृत्यू झाला तरी चालेल, पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। विश्वास आहे का ते मान्य होतील? नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे। आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं। सोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज 2-3 दिवस आज काही विद्यार्थी बसणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पॉलिसी तयार होईल। त्या विद्यार्थ्यांचे मत आणि पॉलिसी आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये सर्व सचिवांना सचिवासोबत चर्चा करून एक नवीन वेळापत्रक कसं तयार होईल ते वेळापत्रक घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत येणार। ज्या ज्या व्यक्तीने अवैध प्रमाणपत्र घेतलं, सेवेत आहे, त्याबाबत आम्ही त्यांची माहिती कशी पब्लिश होईल, कोण कोण बोगस प्रमाणपत्र घेऊन सेवा करत आहे याबाबत त्यांना आम्ही आश्वासित केलं। आमच्या मुलांनी याबाबत प्रचंड प्रमाणामध्ये समर्थन दर्शवलं असल्यामुळे माझे मुलं, आमच्या मुली जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी संवाद घ्यावा, चर्चा करावं, हाच उद्देश समोर ठेवून आलो।